नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया। मामेवय प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते। जेथ वैराग्याची नाव न रिगे विवेकाचा तागा न लगे। वरी काही तरो ये योगे तरी विपायतो। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायातील 14व्या क्रमांकाच्या श्लोकाचा विचार आपण करत आहोत। सर्व प्रकारचे प्राणी मात्र भगवत अवतार भगवत अंश असतानाही स्वतःला मात्र आत्मस्वरूपाने किंवा सच्चिदानंद स्वरूपाने ओळखत नाही। त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण मायेचा संबंध आहे। तैसे भूत जात सर्व हे माझेची कीर अवयव। कीर शब्दाने संशय घेण्याचं काही कारणच नाही। जेव्हा एखादी गोष्ट निश्चित प्रतिपादन करायची असते तेव्हा मराठी भाषेमध्ये कीर शब्द हा येत असतो। तैसे भूत जात सर्व हे माझेची कीर अवयव। अडचण काय आहे? परी माया योगी जीव दशे आले मनोनी माझेची मी नवती। माझेची मज ओळखती अहम ममता भ्रांती विषयांद झाले। जीवाला स्वस्वरूपाचा परिचय नाही झाला की त्याला विपरीत रूपाने आपलं ज्ञान होत असतं। वस्तू जशी आहे तशी नाही कळाली की वस्तूचं सामान्य ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान हे भ्रमाला कारण ठरत असतं। आणि ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते दिसणं यालाच भ्रम म्हणतात किंवा शास्त्रीय भाषेमध्ये त्याला आध्यास असं म्हणतात। आणि आध्यास 2 प्रकाराचा आहे। एक आहे कार्याध्यास आणि दुसरा आहे कारणाध्यास। तर या ओवीमध्ये माया योगी जीव दशे आले हा मायेचा संबंध कारणाध्यास आहे। कारण मायासुद्धा कल्पितच आहे। कल्पित असताना सुद्धा अध्यास भ्रम निर्माण करते। अहंता आणि ममता हा कार्याध्यास आहे। 2 प्रकारचे अध्यास सांगितले। एक कार्याध्यासामध्ये 2 प्रकार अहंता आणि ममता हा कार्याध्यास आहे। आणि त्या कार्याचं कारण जे आत्मस्वरूपाचं अज्ञान की ज्याला अविद्या किंवा माया म्हणतात ते कारणाध्यास आहे। कारणाध्यास हा सुखदुःखाला साक्षात कारण नाही, पण अहंता आणि ममता मात्र सुखदुःखाला कारण आहे। माणसं व्यवहारात सहज म्हणतात मला काय सामान्य समजलं का? त्याच्या वाक्यामुळे माझा अहंकार दुखावला आणि मग मला ते सहन झालं नाही। म्हणजे अहंतेला ठेस लागली की मनुष्य कोणाचं तरी वाईट करू शकतो। ज्या काळामध्ये अहंतेचं ममतेचं स्मरण असतं तेव्हा मनुष्याला जीवाला दुःख भोगावं लागतं। ज्या काळामध्ये अहंता आणि ममता विसरली जाते तेव्हा मात्र सगळा आनंदाचाच उपभोग आहे। हे आपण अनुभवाने सुद्धा जाणू शकतो। जागृत अवस्थेमध्ये आणि स्वप्न अवस्थेमध्ये दोन्ही अवस्थेमध्ये जीवाला त्या त्या अवस्थेचा अभिमान आहे। जागृतीमध्ये पण अहंता आहे। विचारलं तुम्ही कोण? मी ह भ प असा सगळा तो अहंकार सांगतो। तुमचं काय काय आहे सगळी कागदपत्र दाखवतो। म्हणजे अहंता आणि ममता जागृतीमध्ये आहे। आणि स्वप्नामध्ये सुद्धा हा व्यवहार होतो, फक्त स्वप्नामध्ये होणारा व्यवहार हा वासनात्मक आहे। जागृतीचे संस्कार स्वप्नाला कारण ठरतात। जागता जब असिजे तब जेने ध्याने भावना भावीचे। डोळा लागत खेवो देखीचे तेच स्वप्नी। स्वप्नातले सगळे व्यवहार जागृतीप्रमाणेच घडतात, काही त्यामध्ये अन्यथा नाही। फक्त एवढंच आहे की जीवाला असं वाटतं जागा झाल्यानंतर मी कालचेच पदार्थ आज पाहतो आहे। आणि स्वप्नामध्ये मात्र बदल होतो। म्हणून स्वप्न आणि जागृतीमध्ये फार काही फरक नाही। आपण म्हणतो स्वप्न अल्प काळामध्ये दिसतं, हे जरी खरं असेल पण हे जागृतीमध्ये वाटतं ना की स्वप्न आपण अल्प काळात पाहिलं। जेव्हा स्वप्न पाहत असतो तेव्हा ते स्वप्न मी क्षणभर पाहतो असं नाही वाटत, तेव्हाही 2-4 पिढ्या होऊन गेल्या असंच वाटतं की नाही? तसं जागृतीमध्ये सुद्धा आहे। दीर्घकाळाचं जगत असं आपल्याला वाटतं। विस्तार नाही करायचा। जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये
अहंता आणि ममता दोन्ही पण आहे. परंतु अहंता आणि ममता सुषुप्ती अवस्थेमध्ये ती वृत्ती आपल्या कारण असणाऱ्या अज्ञानामध्ये लयाला गेलेली आहे. म्हणजे अंतःकरण जर गाढ झोपेमध्ये केवळ अज्ञानामध्ये जरी लयाला गेलं तरी जीवाला एवढा आनंद प्राप्त होतो. जागृतीत ऑपरेशन जरी झालं असेल तरी त्याच्या वेदना त्याला होत नाही. फक्त वृत्ती अज्ञानामध्ये लीन झालेली आहे. आणि ज्या ब्रह्मज्ञानाने वृत्तीचा बाध झाला त्या महात्म्याच्या आनंदाला काय तोटा असेल. म्हणून तो म्हणू शकतो, नाही या आनंदाशी जोडा सर्व सुखले आलो सर्व अलंकार. आध्यात्मिक विश्वामध्ये जीवनाचं समाधानाचं सूत्र खूप सोपं आहे. खूप सोपं म्हणजे एवढं सोपं आहे की फक्त अहंता आणि ममता विसरा. ज्या जीवाला आपल्या अहंतेचा आणि ममतेचा विसर पडतो त्याला सुखप्राप्तीकरता वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. पण हे बरेच दिवस अध्यात्मामध्ये गेल्यानंतर लक्षात येतं आणि इतकं सहजासहजी होत नाही. मी आणि माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्याशी जाण निरंतर. म्हणून साधकीय जीवनामध्ये सर्वात जास्त भर कसा असावा? विसरण्याकरता. फक्त काय विसरावं हे कळालं पाहिजे. देवा ताईसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. देहाचा विसर म्हणजे अहंतेचा विसर आहे किंवा देहाचा विसर म्हणजे ममतेचा विसर आहे. कारण जीव कधी देहाला मी म्हणतो तर कधी देहाला माझा म्हणतो. विचारलं तुम्ही कोण आहात तर मी म्हणजे देहाला मी म्हणतो. आणि माझा डोळा दुखू लागला तेव्हा देहाला माझं असं म्हणतो. म्हणून अहंता आणि ममता ही साक्षात दुःखाला कारण आहे. अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे. आणि याचं कारण आहे माया. जोपर्यंत मायेतून तरुण जाता येणार नाही तोपर्यंत जीवाला आपल्या सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती होणार नाही. आणि ही माया दैवी आहे, गुणमयी. भगवान म्हणतात तरुण जाण्याकरता अत्यंत कठीण आहे. परंतु एक उपाय आहे. मामे वै प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ते ते. जे मला शरण येतात नाही, जे मलाच शरण येतात म्हणजे अन्य देवतेंना शरण जात नाही. व्यावृत्ती केली बरं. अन्य देवतेंना शरण जायचं नाही, अन्य जीवालाही शरण जायचं नाही. केवळ आणि केवळ फक्त मलाच जे शरण येतात किंवा माझी जी सेवा करतात ते एता मायाम तरंती. या माया नदीतून तरुण जातात. ज्ञानोबांनी यामध्ये परिष्कार केला आहे. मलाच शरण येतात असं नाही, म्हणजे देवाला आणि सद्गुरुदेवाला जे शरण जातात ते या माया नदीतून तरुण जातात. कदाचित भगवंताची ज्ञानोबांची भेट झाली, दोघांमध्ये संवाद होईल. भगवान म्हणतील मी असं म्हटलो होतो गीतेमध्ये मामे वै प्रपद्यन्ते, जे मलाच शरण येतात. पण ज्ञानोबा आहे तुम्ही त्यामध्ये दोघा जणांची शरणागती सांगितली. जया सद्गुरू तारू पुढे माझ्याकडून सद्गुरुदेवाचा उल्लेख राहिला होता. बरं झालं तुम्ही तो पूर्ण केला. देवाला विचारलं तुम्ही घाईघाईमध्ये का सांगितलं नाही? अरे वेळ कमी होता प्रवचनाला, युद्धाची भूमी होते म्हणून विसरला असेल. मामे वय प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. आणि मग या माया नदीतून तरुण जाणं किती कठीण आहे. या नदीचं परंपरित रूपक अलंकाराच्या माध्यमातून ज्ञानोबांनी इतकं सूक्ष्म वर्णन केलं. 3 गुणांचा प्रवाह कसा आहे, कोणकोणत्या गुणांचा काय काय परिणाम जीवावर होतो. या माया नदीचा वेग एवढा की अजूनपर्यंत याच्यामध्ये कोणीच टिकलेलं नाही. तया पाणी याचेने वहिलेपणे अजून नदरते वो भाने ऐसा मायापूर हा कवणे तरी जे लगा. या माया नदीमध्ये पुनरावृत्तीचा भोवरा आहे आणि तो भोवरा किंवा वळसा एवढा मोठा आहे की ब्रह्मदेवाच्या सत्यलोकापर्यंत सुद्धा त्याचा प्रभाव. म्हणून जर पुनरावृत्तीचा उबळ आला की त्या धक्क्याने ब्रह्मलोकाचे सुद्धा बुरुज ढासळतात. मग आता इतकं जर ही भयंकर असेल तर यातून तरुण जाण्यासाठी काही उपाय? बऱ्याच जणांनी उपाय केले. ज्ञानोबांनी त्या उपायाची यादी दिली. एक स्वयंबुद्धीच्या बाही जाणीवेच्या डोई. काही जणांनी वेदत्रयाच्या सांगडी. 1-3 जण सांगितले 2 ओव्यामध्ये. 4 ओव्यामध्ये कामाच्या पाठीमागं लागले त्यांचाही विचार सांगितला. काही जणांनी या माया नदीतून तरुण जाण्यासाठी कर्माचा किंवा यजनक्रियेचा सुद्धा संबंध घेतला. काहीने यज्ञ यागादी कर्म केले आणि ती पेटी आपल्या पोटाला बांधली.
तर स्वर्गाच्या कपाटामध्ये कपारीमध्ये सापडले. आणि काहींनी मात्र कर्मबाह्यांचा भरवसा केला तर ते विधी आणि निषेधाच्या भोवऱ्यामध्ये अडकले. म्हणजे किती उपाय झाले? स्वयंबुद्धी, जाणिवेचा अभिमान, कामाची कास, हे त्याच्यानंतर आता हे 2 उपाय सांगितले. यज्ञयागादी कर्म किंवा वाट्याला आलेलं विहित कर्म शास्त्राने प्रतिपादन केले. एवढे उपाय केले तरीसुद्धा माया नदीतून तरुण ते जाऊ शकले नाही. आणखीन एक उपाय ज्ञानोबा पुढे सांगतात. तो 51व्या क्रमांकाच्या वहीमध्ये आहे. 90 क्रमांकापर्यंत झाला आहे. पुढे 91 क्रमांकाची वही. जेथ वैराग्याचे नाव न रिगे, विवेकाचा तागा न लगे, वरी काही तरोय योगे, तरी विपायतो. व्यावहारिक नदीतून सुद्धा तरुण जाण्यासाठी जीव काय काय करतात? काही जण स्वतः उडी मारतात, काही जण डोहामध्ये पडतात. जसे व्यवहारातल्या नदीमध्ये घटना घडतात तशाच या घटना घडलेल्या आहेत. काही जणांकडे स्वतःकडे बळ नसतं तर ते सांगडीचा आधार घेतात. सांगड चांगली आहे, पण सांगडीतून तरुण जाण्यासाठी पुन्हा अहमभावाचे दगड त्यांनी घेतले. आणि मग सांगडीचं वजन पेलण्याची क्षमता काय आहे, त्या क्षमतेचा विचार केला पाहिजे ना. बऱ्याचदा असं घडतं बघा, एखाद्या प्रवासामध्ये होऊ नये पण एखाद्या वाहनाला आग लागते. मग जर वाहनाला आग लागली असेल तर काय करावं? पहिले स्वतःला वाचवावं की नाही? तर काही माणसाकडे वेळ असतो स्वतःला वाचविण्यासाठी. अग्नी लागला व गाडीला, मग काच फोडलेली आहे, उडी टाकावी की नाही? पण ममता एवढी की अगोदर पिशवी टाकतो खाली आणि मग उडी मारायचा प्रयत्न करतो. तर ती आग आहे ती थांबत नाही. ती थोडीच असं म्हणते की मी थांबते आणि तू जा, मग तू गेल्यानंतर. तसं नाही. म्हणजे वेळ होता स्वतःला वाचविण्यासाठी, पण तेवढ्यामध्ये ममता मग तो पिशवी काढतो स्वतःची, ती असं नेमकी मागं. मग ते पिशवी काढायची तोपर्यंत अग्नीचा ते सगळा प्रभाव होतो आणि मनुष्य वाचविण्याची वेळ असतानाही मरून जातो. हे जसं घडावं तसे वेदत्रयाची सांगड खूप चांगली आहे, त्याचं अध्ययन तावरू शकतं, पण ते सुद्धा समन्वयपूर्वक अध्ययन केलं तर. पण तिथे काही माणसाला अहमभाव होतो. घेतल्या अहमभावाच्या धोंडी, मग ती सांगड काय तारणार आहे? म्हणजे सांगडीचा आधार तारू शकत नाही. स्वयंबुद्धीच्या बाहुबळाने गेला तर उडी मारताना दिसला, परत वरच नाही आला. काहीने कामाची कास धरली, स्वतःला पोहता येत नाही, चांगली गोष्ट आहे. तसं काही फारच चांगली नाही ती, पण स्वतःला पोहता येत नाही तर दुसऱ्याचा आधार घेतला पाहिजे. पण आधार नेमका कोणाचा घ्यावा हेही कळत नाही. बऱ्याचदा निर्णय चुकतात बरं परमार्थामध्ये. परमार्थामध्ये आल्यानंतर सुद्धा ज्ञानोबा म्हणतात, अज्ञानी पुरुष कोणाची दीक्षा घेतो माहिती आहे का? तरी तया गुरुमार्गा टेके, जयाचा सुगर्वा देखे, तरी तयाचा मंत्र शिके ये रणे घे. अज्ञानी पुरुषाची गुरुमंत्र दीक्षा करण्याची ही पद्धती आहे. म्हणून श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू अशी सद्गुरूंची शरणागती करावी असं जीवाला वाटत नाही. त्याला जर विचारलं का हो तुम्ही त्यांचा मंत्र का घेत नाही? अहो त्यांच्याकडे काहीच नाही ना म्हणे. जायचं कसं त्यांच्याकडे? मग आम्हाला तर वाटतं बहुतेक ते अजून आहे ना साधकसुद्धा नसेल. आणि म्हणे मग त्यांचा का बरं मंत्र घेतला? अहो तुम्हाला माहीत नाही, देशोविदेशामध्ये त्यांचे मठ आहे, लाखोनी त्यांचे शिष्य आहे. आणि त्यांच्याकडे तुम्ही वैभव पाहिलं का? ते जेवायलासुद्धा एका गाडीत बसतात, फिरायला दुसऱ्या गाडीत जातात, असं त्यांचा वैभव आहे. म्हणून त्यांना गुरु केलं. तया गुरु मार्गा टेके, जयाचा सुगर्वा. सुगर्वा म्हणजे डामडौल, म्हणजे आमचे गुरुजी लय वजनदार आहे, कोट्यावधीचे असणारे मालक त्यांचे शिष्य आहे. अरे पण ते का शिष्य झाले तुम्हाला कळतं का? काही ना काहीतरी त्यांना अडचणी येतात, असे आहे लोक. म्हणून हे सुद्धा कोणाची कास धरावी हे कळत नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात त्यांना तरुण जाण्याची इच्छा फार चांगली आहे, पण मग तारुण्यामुळे ते मनमथाची एक कासे लागले, काम नावाच्या विकाराची कास धरली किंवा विषय प्राप्तीची इच्छा, यालाच काम म्हणतात. आणि मग त्यांचे काय काय हाल होतात. असे कामाचे कासे लागले ते गेले वाया. काहींनी यज्ञ केला, यज्ञ करणं चांगलं आहे, पण त्या यज्ञाचं साध्यही चांगलं असलं पाहिजे की नाही? नाहीतर यज्ञ करायचं आणि देवाला म्हणायचं देवा मला स्वर्ग द्या, यजोनी माते याचित स्वर्ग भोग, ते सुद्धा अडचणच आहे. साधनं खूप चांगले करतात हो. यातलं स्वयंबुद्धीच्या बाह्यबळाने जर सोडलं
तसे सगळे साधनं चांगले आहे, पण काहीमध्ये गर्व आहे तर काहीमध्ये नियम चुकलेला आहे. एकाने कर्म केलं, त्या कर्माची भावना खूप चांगली होती. एके मोक्षी लागावयाची आशा. काय मिळावा? मोक्ष. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणतात. मोक्षाची इच्छा असेल तर त्याला मुमुक्षुता म्हणतात. ते मुमुक्षुत्व आहे आणि ते ज्याच्याकडे असेल त्याला मुमुक्षू म्हणतात. म्हणजे मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे म्हणून तो मुमुक्षूच आहे. मग काय करायला पाहिजे होतं? श्री गुरूंची शरणागती करून आत्मज्ञानासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता की नाही? ते ज्ञान पैगा वरवे, जरी मनी आथे आणावे किंवा जाणावे, तरी संताया भजावे सर्वस्वी, असं करायला पाहिजे. पण त्यांनी मोक्ष साध्य चांगला आहे, पण साधन निवडलं कर्माचं. मोक्षी लागावयाची आशा, केला कर्मबाह्यांचा भरवसा, आणि कर्माने मोक्ष मिळत नाही. चांगला आहे का? निष्काम कर्माने मोक्ष मिळतो, साक्षात नाही परंपरेने मिळतो, अंतकरण शुद्धीद्वारे मिळतो. आणि कर्म फक्त अंतकरण शुद्धी देण्याकरताच समर्थ आहे. आपल्या जीवनातलं दुःख घालवण्यासाठी किंवा परमानंदाच्या प्राप्तीसाठी कर्म समर्थ नाही, उपासनाही समर्थ नाही. फक्त ब्रह्मज्ञान साक्षात समर्थ आहे. आणि पुढे जाऊन सांगू, ब्रह्मज्ञानसुद्धा समर्थ नाही, केवळ गुरुकृपा समर्थ आहे. गुरुकृपेचे नेथावे, महावाक्याचं तर निमित्त आहे, आणि ब्रह्मज्ञान त्यांच्या मुखातून यावं लागतं, इतकी गुरुकृपा महत्त्वाची आहे. साध्य चांगलं आहे, पण साधन मात्र चुकीचं निवडलं. परी ते पडिले वळसा विधी निषेधांच्या. आता पुढचं साधन आहे, जेथ वैराग्याची नाव नरिगे. आता सांगडी चालत नाही, कोणाच्या काशीला धरलं तर तेही समर्थ नाही. मग काय करू आपण? एका नौकेचा आधार घेऊन, एकाने नौका घेतली. कोणती? वैराग्य हीच नौका आहे. आणि विवेकाचा तागा. एखाद्या नदीतून पलीकडे जायचं असेल ना, तर कधी कधी काही नदीवर एखादा मोठा बांबू असतो बघा, आणि तो बांबू नदी पात्रामध्ये टेकवतात आणि त्याचा आधार घेऊन पुढे जातात, त्यालाही तागा म्हणतात. किंवा कधी कधी काही नदी पात्रामध्ये नौका लहान असते, पण या काठापासून तर त्या काठापर्यंत एखादा दोर बांधलेला असतो. विशेषतः आपण नर्मदा मैयाची परिक्रमा केली तर काही ठिकाणी आपल्याला अनुभवाला येतं की या काठापासून त्या काठापर्यंत एक दोर बांधलेला असतो, आणि त्या दोराचा आधार घ्यायचा आणि छोटीशी नौकेमध्ये बसून पलीकडे जायचं, तर त्याला तागा म्हणतात. किंवा मोठ्या प्रकारचा बांबू घेतला, तो नदीमध्ये टेकवला की त्याला टेकवून मग पुढे जायचं, तर त्यालाही तागा म्हणतात. इथे तागा कोणता आहे? तागा म्हणजे कपड्याचा तागा नाही बरं, दुकानातला तागा तो नाही घ्यायचा. इथं लाक्षणिक अर्थ आहे त्याचा. विवेकाचा तागा आहे. आणि वैराग्याचे नाव आहे. ज्ञानोबा म्हणतात, माया नदी इतकी भयंकर आणि भयानक आहे की जेथ वैराग्याचे नाव नरिगे, वैराग्याचे नाव इथं प्रवेशच करू शकत नाही. आणि विवेकाचा तागा न लगे, विवेकाचा दोर याचा सुद्धा संबंध लागू शकत नाही. ते वैराग्य कशाला म्हणतात? विचारसागर ग्रंथामध्ये आपण कायमच्या व्याख्या पाहतो. इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस ते अनुकूल असावे, म्हणजे हात जोडून सगळे भोग आपल्यासमोर यावे. इथून तर ब्रह्मलोकापर्यंत म्हणजे स्वर्ग पण मध्यंतरी आलाच, हे सगळे भोग अनुकूल आहे. परंतु त्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात. आणि वैराग्यवान पुरुष एका क्षणामध्ये सगळा त्याग करू शकतो. पण अशा त्यागाच्या भूमिकेमध्ये जरी आरूढ असेल एखादा, तरी त्या वैराग्याची नौकासुद्धा इथे चालत नाही. का चालत नाही? पुढे बघू. विवेक कशाला म्हणतात? सत्संगतीनेच विवेक प्राप्त होतो बरं. म्हणून ते व्याख्या करत असताना पहिला शब्द ठेवला, सत्संगतीने आत्मा अविनाशी आहे आणि तद्व्यतिरिक्त संपूर्ण जगत हे विनाशी आहे. असा ज्याला दृढ विचार प्राप्त झाला, त्या विचारालाच विवेक असं म्हणतात. विवेकाचं कारण आहे सत्संगती. म्हणून काही जणाकडे वैराग्य असतं तर विवेक नसतो, काहींकडे विवेक चांगला असतो तर वैराग्य नसतं, काहींकडे दोन्ही चांगले असतात पण पुढचे सत्संगतीचा प्रभाव नसतो.
म्हणून विवेकासहित वैराग्याचं बळ असावं लागतं. म्हणून ते अधिकारी सांगत असताना साधन चतुष्टयाचा विचार आला बरं. केवळ वैराग्यवान असेल तरी अधिकारी नाही, केवळ विवेकी असेल तरी अधिकारी नाही. म्हणून विवेक, वैराग्य, पुढे समाधी षटक आणि त्यानंतर आहे मुमुक्षुत्व, या 4 साधनाने संपन्न असेल तरच तो या ग्रंथाचा किंवा ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे. यापैकी बाबा तर गुरुरे डॉक्टर बाबा सांगत असतात, तीव्रतर असणारं मुमुक्षुत्व हेच खरं जवळचं साधन आहे. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती असं तीव्रतर मुमुक्षुत्व हे खरं साधन आहे. आणि ते ज्याला असेल तो अधिकारी आहे. एक असेल तर चालणार नाही. नुसतं वैराग्य आहे. बरेच आपण पाहतो की नाही, लोक इतके विरक्त आहे, घरादाराचा त्याग करून निघून जातात, एकांतामध्ये राहतात, वैराग्याशिवाय आहे का? पण तिथे गेल्यानंतर करावं काय तर याचा विवेक नसतो. म्हणजे वैराग्य चांगलं आहे पण तिथं गेलं तर व्यसन करतात, म्हणजे विवेक नाही. काहीकडे विवेक चांगला आहे, निवड करू शकतात, ते सार असार काय, सत्य मिथ्या काय, नित्य अनित्य काय, विवेकाची नजर चांगली बुद्धीला. पण वैराग्याचा प्रसंग आला तर त्याग नाही करता येत, कुठेतरी मन अडकतं. एकतर विवेकही पाहिजे आणि वैराग्य पाहिजे, दोनचा संबंध पाहिजे. म्हणून एकट्या वैराग्याचे नाव न रेगे, विवेकाचा तागा न लगे, वरी म्हणजे शिवाय. आता या ओळीचा पहिला अर्थ असा होईल, वरी काही तरोये योगे. योगे म्हणजे संबंध. कोणता संबंध? विवेकाचा आणि वैराग्याचा परस्पर समन्वय केला तर मग हे प्रमाण देता येईल. विवेकासहित वैराग्याचे बळ, दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा. म्हणून योगे म्हणजे काय? या दोघाचा योग आणावा लागेल. विवेकाचा आणि वैराग्याचा योग जर आला तरी तरुण जाता येईल, परंतु तरी विपाय येतो. पण ही गोष्टसुद्धा विपायाने होईल, क्वचित होईल किंवा कदाचित होईल. कारण विवेकाचा आणि वैराग्याचा एका ठिकाणी योग येणं हेही फार कठीण आहे. हा झाला पहिला अर्थ. दुसरा अर्थ या ओळीचा असा होतो की वैराग्याचे नाव प्रवेश करत नाही, विवेकाचा तागा किंवा दोर लाग धरत नाही, परंतु अष्टांग योग नावाचा जो योग आहे तर या योगाने काहीस तरुण जाता येईल चांगदेव महाराजाप्रमाणे, परंतु तरी विपाय येतो. पण अशी घटना विपायाने घडेल आणि योगाने तरुण गेला, अष्टांग योगाने, तरी पण त्या पुरुषाला देहापासून वेगळा मी आत्मा आहे अशी आत्मबुद्धी होऊ शकते. पण माझाच आत्मा ब्रह्म आहे एवढं ज्ञान मात्र होऊ शकत नाही. म्हणजे निर्विकल्प समाधीपर्यंत जाऊ शकतो. पण अशा पुरुषाला थोडा उपदेश केला 65 ओव्याचा की आत्मबुद्धीचा प्रवेश ब्रह्मबुद्धीमध्ये होऊ शकतो. पण अशी गोष्ट घडणं मात्र विपायतो. ही सुद्धा गोष्ट दुर्लभ आहे. म्हणून विवेक आणि वैराग्य या दोन्हीचं पण साहचर्य असावं लागेल. कारण इथं योग जरी शब्द आला ना तर सगळेच प्रकारचे योग आहे. कर्मयोगच आहे, भक्तियोगच आहे, ज्ञानयोगच आहे की नाही. पण इथं बाकीचे योग का घ्यायचे नाही? कारण मागच्या ओळीमध्ये केला कर्मबाह्यांचा भरवसा, तर तिथे कर्मयोग आलेला आहे. पुढच्या ओव्यामध्ये जे सर्व भावे मज भजले असं म्हटलं आहे. त्यामुळे उपासना प्रांतामध्ये सुद्धा केवळ माझी शरणागती लागेल आणि बाकीचे योग तर काही घेता येणार नाही. म्हणून इथं योग शब्दाने फक्त अष्टांग योग घेतला तरी विपाय येतो, हा एक अर्थ. 2 अर्थ बघितले बरं. विवेक आणि वैराग्याचा योग झाला एका ठिकाणी तर तरुण जाता येईल. किंवा यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी असा अष्टांग योग जर जीवनामध्ये घडला, कारण त्याच्यासाठी सुद्धा विवेक वैराग्य अगोदर असावंच लागतं. असा जर योग अनुष्ठान जर घडलं तर तरुण जाता येईल. पण निर्विकल्प समाधीपर्यंत नंतर ज्ञानोबाऱ्यांसारख्या महापुरुषांची उपदेशाची आवश्यकता लागेलच, तरी विपाय येतो. विवेक आणि वैराग्याला परस्पराचं साह्य लागतं. केवळ वैराग्य असेल आणि विवेक नसेल तर ते आंधळं वैराग्य आहे. आंधळं, कारण विवेकाची दृष्टी असावी लागते. वैराग्य चांगले आणि विवेक नाही तर आंधळं आहे. बरं, विवेक आणि वैराग्य नाही तर विवेक पांगळा आहे. आणि दोन्हीची एकमेकाला गरज आहे. एक आंधळा होता आणि एक पांगळा होता.
आणि दोघांना अधिक मासामध्ये द्वादशी सोडायला जायची आहे. बरं, आंधळ्याला आमंत्रण चांगलं आहे, पण नेमकं कोणत्या धर्मशाळेत जायचं हे माहिती नाही ना, डोळे नाही. बरं, आंधळा असल्यामुळे जाऊ शकत नाही. एक पांगळा आहे, त्याला डोळे चांगले, त्याला धर्मशाळेचं नाव दिसतं, लोकही जाताना दिसतात, पण चालू शकत नाही. आणि दोघालाही भोका लागलेला आहे. मग त्यांनी युती केली. एक होता आंधळा आणि एक होता पांगळा. मग तो आंधळा म्हटला की बा माझे पाय चांगले आहे, मी चालू शकतो, पण मला दिसत नाही. पांगळा म्हटला मला डोळे चांगले आहे. आणि मग तो पांगळा जो होता तो आंधळ्याच्या खांद्यावर बसला, त्याला डोळे चांगले होते. आणि मग तो बरोबर सांगायचा, डावीकडे वळ, 200 मीटर अंतरामधून गल्लीत आतमध्ये जायचं आहे, असं त्याला सांगितलं की नाही. म्हणजे विवेक आणि वैराग्य, जसं एक आंधळा आणि एक पांगळा परस्परामध्ये एकत्र आले तर इच्छित पदार्थाला प्राप्त करून घेऊ शकतात, तसं स्मृती आणि स्मृती, श्रुती आणि स्मृतीचे डोळे नाही, विवेकाचा अभावच आहे. भागवतामध्ये वर्णन आलंय बरं याचं. यानास्थाय नरो राजन न प्रमादेत करिहिचित धावन निमिल्यवा नेत्रे नस्खलेन्न पते दिह. इथं हा भक्तिमार्गाचा विचार तिथं आलेला आहे चिंतने. म्हणून आंधळा आणि पांगळा जर परस्परामध्ये एकत्र आले तर आंधळ्याचे पाय चांगले आहे आणि पांगळ्याचे डोळे चांगले आहे, एकमेकाला सहाय्य करू शकतात की नाही. तसं विवेक आणि वैराग्य हे जर एका ठिकाणी आलं तर साध्य प्राप्त होऊ शकतं, पण एक जर निघाले तर मग मात्र कठीण आहे. जेथ वैराग्याची नाव न रिगे विवेकाचा तागा न लगे वरी म्हणजे शिवाय काही तरो योगे तरी विपायतो. इतकं भयंकर वर्णन केल्यानंतर आता जिथं सत्य लोकाचे बुरुज ढासळतात, मुंगीपासून जर आपण मोजायला प्रारंभ केला तर सगळ्यात मोठा जीव आहे ब्रह्मदेव. आणि एवढा मोठा ब्रह्मदेव असतानासुद्धा पुनरावृत्तीच्या मापाशी झाला. जर त्यालाही माया नदीमध्ये सापडावं लागत असेल, जर तोही गटांगळ्या खात असेल, तर मग जिथं उंट बुडतो तिथं शेळीची काय कथा, याला कैमुतिक न्याय असं म्हणतात. जिथं ब्रह्मदेवाचा लाग लागत नाही तिथं जीवाचा लाग लागेल. आणि लागत असेल तर ज्ञानोबा म्हणतात हे बोलणं कशाप्रमाणे आहे माहिती आहे का, पुढच्या वयाप्रमाणे आहे. ऐसे तरी जीवाचे अंगवणे ये माया नदीचे तरणे हे कास यासारखे बोलणे म्हणावे पा. हे बोलणं कशासारखं म्हणावं तर ते असं म्हणावं लागेल. कसं बघा, ऐसे तरी जीवाचे अंगवणे, अंगवणे म्हणजे अंगच्या बळाने. तुकोबारांचा अभंग आहे बघा, एकी केली हातो फळी ठाया बळी पावले आम्ही देवाशक्ती हेने भाकुतेने करुणा. काही जणांनी हातावर हात पैज मारले आणि ते या माया नदीतून तरून गेले, पण देवा तेवढं बळ मात्र आमच्याकडं नाही बरं. आम्ही भाकुतेने करुणा. जीवामध्ये काय आहे, अल्पज्ञता आहे, अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे, म्हणून जीवाकडे सामर्थ्य नाही. जीवाला आश्रय घेतल्याशिवाय पर्याय नाही. फक्त जीवाचा आश्रय मात्र चुकला नाही पाहिजे बरं. भगवान म्हणतात ना, जो मच होई अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीच एक. जो मला अनन्य शरण होतो त्याचं जन्म आणि मरणाचं निवारण मी करतो. म्हणून शरण जाण्याकरता जीवाला शरण्य योग्य कोण असेल तर मीच एकटा आहे, बाकी कोणी नाही. बाकी सगळे ब्रह्मदेवापर्यंत देवसुद्धा जीवकोटीमध्येच येतात, फक्त त्याचं बारदानं मोठं आहे, बाकी काय आहे. नाही तर जीवत्व दशा त्यांची ठरलेलीच आहे. म्हणून जीवाने जीवाला शरण जाऊच नाही, गेला तरी त्याला तीच हानी प्राप्त होणार आहे. आणि जीवाने अभिमानाने स्वतःही तरून जाण्याचा प्रयत्न करू नये. एका मर्यादेपर्यंत प्रयत्न सफल आहे, कोणत्या, अंतकरण शुद्धीपर्यंत आणि अंतकरणाच्या स्थिरतेपर्यंत एवढीच जीवाची सामर्थ्य शक्ती आहे. पण यापुढे आपल्या स्वतःच्या शक्तीने मायाजाळ तोडू शकेल असं जीवाचं बळ नाही. म्हणून जीवाने गर्वरहित होऊन अहंकाराचा भाग टाकून काया वाचा मनाने श्री गुरूंची किंवा देवांची शरणागती करा. आणि यामध्ये संकोच वाटण्याचं काही कारण नाही. लोकही व्यवहारामध्ये कोणाच्याही पाया पडतातच की नाही. काहीतरी प्रापंचिक कामं होण्यासाठी कोणाच्याही पाया पडायला तयार असतात लोक, कोणाच्याही. आणि म्हणजे तर उद्धार व्हायचा असेल तिथं का बरं यांच्या पायाला लागू नये. तरी तनु मनोजीवे
चरणांशी लागावे, शरणागतीच केली पाहिजे, चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. यामध्ये कोणत्याही प्रकारचा संकोच नाही किंवा कमीपणाची भावना नाही, उलट नम्रता किंवा विनय संपन्नता आहे. ऐसे तरी असा हा प्रकार असल्यामुळे जीवाची अंगवणी, जीवाकडे असणारी स्वतःची शक्ती. काय शक्ती बरं जीवाकडे? जीव स्वतःचं मरण टाळू शकत नाही. काय शक्ती जीवाकडे? स्वतः कर्माचा प्रतिकार करू शकत नाही. अवश्यंभावी भावानां प्रतिकारो भवेदेदे. आपल्या जीवनात वाटतं आपलं की दुःख येऊ नये, ना आल्याशिवाय राहत नाही. जीवाचं काय सामर्थ्य आहे? स्वतः खाल्लेलं अन्नसुद्धा जीव पचवू शकत नाही, इतका पारतंत्र्यात आहे. किती खावं हे त्याच्या हातात आहे, पण किती पचवावं हे मात्र त्याच्या हातात नाही. आपल्या शरीरामध्ये एखादा आजार होतो, तो सुद्धा आपल्याला औषधाशिवाय बरा करता येत नाही, एवढी जीवाची ताकद आहे. म्हणजे रोग निवारण करण्यासाठी सुद्धा त्याला औषधं घ्यावे लागतात. कर्माचं पारतंत्र्य, काळाचं पारतंत्र्य, जन्ममरणाच्या परंपरेचं पारतंत्र्य. म्हणून जीव अल्पज्ञ आहे आणि अल्पशक्तिमान आहे. काय करू शकतो जीव? पण जीवाने शरणागती केली पाहिजे. लहान मुलगा असतो की नाही, त्याचे गल्लीमध्ये भांडणं होतात बघा, मग आता त्याची ताकद चालत नाही, पण ते आईच्या पाठीमागं जाऊन उभा राहतं. आणि एकदा आईचा त्याला आश्रय मिळाला ना, तिथून दंड थोपडतो, आता ये मग तो दाखवतो असं म्हणतो. कारण त्याला माहिती आहे आता आपल्याला मायेचा आधार मिळालेला आहे, म्हणजे आपली आई समर्थ आहे. पण जर आईचा आधार मिळाला तर एवढं त्याच्यामध्ये बळ येतं. इथं परमात्म्याचा आणि सद्गुरूंचा आधार मिळाला तर जीव सहज तरून जाईल. ऐसे तरी जीवाचे अंगवणी, जीवाच्या स्वतःच्या शक्तीने ये माया नदीचे तरणे. या माया नदीतून तरून जाण्याचा हा प्रकार, हे बोलणे कासयासारखे म्हणावे पा. जीव स्वतःच्या शक्तीने तरून जाईल असं बोलणं, असं व्याख्यान करणं कशासारखं असेल बरं? कासयासारखे म्हणावे पा. तर ज्ञानोबा म्हणतात हे बोलणं असं म्हणावं लागेल, जीव स्वतःच्या शक्तीने तरून जाईल माया नदीतून. बरं, देवाचा आणि सद्गुरुदेवाचा आश्रय न घेता. पण केव्हा तरून जाईल? जर अशा गोष्टी घडल्या तर. आता पुढच्या ओव्यामध्ये सगळी ना जर तर या शब्दाची भाषा आलेली आहे. जर असं घडेल तर जीव स्वतःच्या सामर्थ्याने शरणागती न पत्करता तरून जाईल. पण केव्हा? जर असं घडेल तरच. हे जर तरची भाषा जी आहे ना, यामध्ये अतिशयोक्ती अलंकार आलेला आहे, ज्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये गोष्टी वाढवून सांगितल्या जातात किंवा अशक्य गोष्टी प्रतिपादन केल्या जातात, तेव्हा त्याला अतिशयोक्ती अलंकार असं म्हटलं जातं. आणि तो अतिशयोक्ती अलंकार आता ज्ञानोबा आहे 9 प्रकारच्या दृष्टांताने आपल्या समोर प्रतिपादन करतात. जर या 9 गोष्टी घडल्या तर जीव देवापुढे न जाता किंवा सद्गुरुदेवाच्या चरणाकडे न जाताही स्वतःही तरून जाईल. पण असं घडावं लागेल व्यवहारामध्ये, आणि असं घडणं मात्र शक्य नाही. कसं? 9 प्रकारचे दृष्टांत आहे. बरं, 96 क्रमांकाच्या ओवीपर्यंत हा सगळा एक विषय आहे. आता सगळ्या ओव्या काही एकत्र वाचत नाही, आपण आता सुज्ञ आहात, जास्त काही सांगण्याची गरज नाही. जै अपत्य शिळा व्याधी, आकळे साधूंशी दुर्जनाची बुद्धी, की रागी सांडी सिद्धी आली साती. वाचतो आता. जरी चोरासवा दाटे, अथवा मीना गळ घोटे, ना तरी भेडा उलटे विवसी जरी, पाडस वागुर करांडी, त्या मुंगी मीरू ओलांडी. इथपर्यंत 8 झाले. तरी मायेची पैलथडी देखते जीव, मनवून गा पंडसुता, जैसी सकामान जिनवेची वनिता, तेवी मायामय हे सरिता, न तरवे जीवा. या 4 ओव्यांचा एकत्र विचार आहे. पहिल्या 2 ओव्यामध्ये 3 दृष्टांत, तिसऱ्या ओवीमध्ये 2 दृष्टांत, आणि यानंतर शेवटच्या ओवीमध्ये पण आणखीन असे 9 दृष्टांत दिलेले आहे. जर असं घडेल तर जीव तरून जाईल. म्हणून कसं? जरी अपत्य शिळा व्याधी आकळे, साधूंशी दुर्जनाची बुद्धी आकळे, की रागी सिद्धी आली साती जरी सांडी. असा अन्वय करावा लागतो. बरं, या पहिल्या ओळीमध्ये आकळे शब्द आहे ना, तर ही क्रियापद आहे, आणि क्रियापद 2 ठिकाणी लागू पडतं.
जरी अपत्यशिळा व्याधी आकळे, आकळे म्हणजे ताब्यात येईल. एखाद्याला जर आजार झाला ना व्याधी, तर त्या व्याधीमध्ये दोन गोष्टी असतात. एक, रोग लवकरात लवकर बरा व्हावा हे नियम पाळावे लागतात, त्याला पथ्य म्हणतात. पथ्य जर पाळत नसेल त्याला अपथ्य म्हणतात. अपथ्याने वेळ लागतो. आणि कधी कधी काही रोग आहे ना, त्या रोगाला काही काही आहार वाढवितात, तर त्याला कुपथ्य म्हणतात. हे तीन प्रकार आहे. पथ्य म्हणजे पाळण्याचे नियम, नियमच पाळत नाही त्याला अपथ्य म्हणतात. बरे एखादे नियम नाही पाळले तर काही काही माणसं नियम तर नाही पाळत, पण रोगाला जे वाढवतात असे मात्र कामं करतात, त्याला कुपथ्य म्हणतात. आणि कुपथ्य केलं की रोग वाढत असतो. उदाहरणार्थ ज्याला खोकला आलेला आहे तर त्याने आंबट खाऊ नये. आंबट न खाणं हे त्याला पथ्य आहे. त्याच्या लक्षात नाही राहिलं. किंवा पथ्य असं म्हणावं लागेल की त्याने सुंठ घ्यावी किंवा त्यामध्ये मध घ्यावा, गुळ घ्यावा, हे त्याच्याकरता पथ्य आहे. रोग झाला की नाही, सुंठ म्हणून आपण म्हणतो सुंठे वाचून खोकला गेला, किंवा लवंग असते, हे त्याला पथ्य आहे. पथ्यच नाही कळत तर ते अपथ्य आहे. पण दही खातो आवडीनं तर हे कुपथ्य आहे. म्हणजे ज्यामुळे रोग प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो हे कुपथ्य आहे. ज्यामुळे आजार कमी होतो ते पथ्य आहे. पण पथ्य पाळत नाही तर अपथ्य आहे. आणि अपथ्य नाही बरं, अपथ्य थ आहे, त नका लावू, नाहीतर मग चिरंजीव प्राप्त होईल. अपथ्य ते अपथ्य आहे. शब्द बदलला तर अर्थ बदलून जाईल त्याचा. आणि ते त्याचा स्वभाव झालेला आहे. शील म्हणजे काय स्वभाव? अपत्यशिळा व्याधी आकळे, म्हणजे पथ्य न पाळणारा व्यक्ती आहे. रोग तर झालेला आहे, पथ्य अजिबात पाळत नाही. अशा जर रुग्णाकडून रोग आकळला गेला, शक्य काही अजिबात नाही. इथं पथ्य पाळून रोग जायना नाही, तर हा तर अपथ्य करणार आहे. मग अपथ्य करणं हे ज्याचं शील झालेलं आहे, त्याच्याकडून जर व्याधी आकळला गेले, ताब्यात आला व्याधी, तर मग जीव माया नदीतून तरून जाईल. पण हे शक्य नाही. जसं अपत्यशिळा पुरुषाकडून व्याधी आकळल्या जाणं शक्य नाही, तसं जीवाच्या स्वतःच्या बळाने माया नदी तरून जाणं सुद्धा शक्य नाही. जरी अपत्यशिळा व्याधी आकळे. किंवा दुसरं उदाहरण, साधूंसी दुर्जनाची बुद्धी आकळे. साधू म्हणजे सज्जन पुरुष. सज्जन पुरुषाला दुर्जनाची बुद्धी आकळली जाते का? अजिबात नाही. सज्जनाच्या ठिकाणी असणारा एक कमतरता आहे, एक उणीव किंवा न्यूनता आहे. काय? सज्जन सगळ्याला सज्जन समजतात, हे त्यांच्या ठिकाणची उणीव आहे. जसं की आपण उदाहरण पाहतो, धर्मराजाला सांगितलं, अरे धर्मराजा, या जगातून एखादा दुष्ट मनुष्य आणबरं सापडून. त्याने दुष्ट, या जगात दुष्ट माणूसच नाही. वैकुंठवासी गुरुवरे घुलेबाबा म्हणायचे, बुवा धर्मराजाचा चांगुलपणा असा आहे की ते दुर्योधनाला सुद्धा दुर्योधन न म्हणता सुयोधन म्हणायचे. हा त्यांचा चांगलापणा आहे. जो स्वतः चांगला असतो त्याला कोणीही वाईट दिसत नाही, म्हणून साधू पुरुषाला दुर्जन दिसत नाही. आणि तेच काम दुर्योधनाला सांगितलं उलट. दुर्योधनाला सांगितलं, अरे दुर्योधना, अधिक महिना चालू आहे, आपण एखाद्या सज्जनाला जेव घालू, अन्नदानाचं लय महत्त्व आहे. जा बरं एखादा सज्जन शोधून आण. तो या जगात सज्जनच कोणी नाही म्हणे, सगळे बावळट आहे. कारण का? दुर्योधन स्वतः दुष्ट होता. आणि दुष्ट पुरुषाची बुद्धी साधू पुरुषाला अजिबात कळत नाही. म्हणून बघा तुम्ही, ते भीमाला पाचारण केलं पांडवासीत, कोणी? दुर्योधनाने. आणि काय सद्बुद्धी होती? भीमाला आहार गोड चांगला आवडायचं, तर त्या गोड पदार्थामध्ये त्याने भयंकर विष कालवलं. भीम पडला बेशुद्ध. दुर्जनाची बुद्धी होती. दुर्योधनाला असं वाटायचं की यातला भीम जर मरण पावला आणि अर्जुनाचा नायनाट झाला तर बाकीचे पांडव गेल्यातच जमा आहे आणि सगळं राज्य आपल्याला प्राप्त होईल. भीमाला पाचारण करून लाडू खाऊ घातले, पण त्या लाडूमध्ये विष होतं. हे दुर्जनाची बुद्धी साधूशी आकळे, भीमाला कळाली नाही. भीमाला लाडू खाऊ घातले विषाचे, वेलीनं बांधलं आणि सरोवरामध्ये टाकून दिलं. भीमाचं भाग्य एवढं मोठं की ते सरोवरामध्ये गेलं, त्याच्या वजनाने तो पाताळापर्यंत गेला. पाताळामध्ये गेल्यानंतर कोण मृत्यूलोकातला मानव आला?
तर अनेक विषारी सर्प आले आणि ते त्याला चावले भीमाला. परिणाम विषाला मारत असतं. अंगात असणारं विष सर्पाच्या विषामुळे उतरलं आणि तिथं मग पाताळात लक्षात आलं हा पवनपुत्र आहे. भीम हा पवनपुत्र आहे आणि त्यामुळे स्वागत सत्कार केलं. तर भीमाला सांगितलं थोडंसं अमृत पिऊन ये. इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये अमृत पेलं पाताळामधलं, पण त्या भीमाला ती बुद्धी कळाली नाही. केव्हा वारणाव्रत नावाचं एक ठिकाण होतं आणि तिथं वार्षिक काही उत्सव असायचा. त्या उत्सवामध्ये हस्तिनापुरातला कोणीतरी राजा त्या प्रजेकरता दर्शनाला वर्षातून एक दिवस जायचा. उत्सव होता. शकुनी आणि दुर्योधनाने अगोदरचा आराखडा आखला होता की सांगितलं मामाश्री यंदा आपल्या वडिलांना तुम्ही सांगा की तिथं पांडव गेले पाहिजे आणि 5ही पांडव एकत्रच गेले पाहिजे. एकदा ते राजमहालामध्ये राहिले की चरबी, लाख, अनेक प्रकारचे ज्वलनशील पदार्थ यांच्यापासून एक महाल तयार केला होता. तिथे पांडव मुक्कामी राहिले तर तिथे आपण अग्नी लावून द्यायचं असं त्यांनी ठरवलं. आता ही बुद्धी दुर्जनाची आहे, पण साधू असणाऱ्या धर्मराजाला ती कळाली का? कळाली नाही. 5ही पांडव तिथपर्यंत प्रवासाला गेले. भाग्य त्यांचं फार चांगलं की विदुर काकांच्या गुप्तहेरांना हे बातम्या कळाल्या की आपल्या एका राज्यातून दुसऱ्या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये चरबी, तेल, ज्वलनशील असणारे पदार्थ हे नेले जातात. यांच्या वाहतुकीतून कळालं पाहिजे की आपल्या राज्यामध्ये काय काय घडणार आहे. त्या वाहतुकीवरून त्यांनी अंदाज लावला. लक्षात आले की महाल तयार झालेला आहे. नुसती एक अग्नीची ठिणगी जरी पडली तर पांडवांचे राखसुद्धा सापडणार नाही. विदुर काकाने ते गुप्तहेर पाठवले, सुरंग तयार केला, बर्बरिक भाषेमध्ये एक समाचार पाठवला. त्यातलं पत्र धर्मराजाच्या हातात पडलं तर त्यांनी सांगितलं जंगलाला जेव्हा वनवा लागतो तेव्हा जे प्राणी भुयार तयार करतात ना तेच वाचतात. म्हणजे काय, तुम्हाला या नगरातून भुयार तयार करावं लागेल. आणि असं भुयार तयार केलं की त्यातून पांडव वाचले. पण पांडवांना जाळून मारायचं ही जी दुर्जनाची बुद्धी आहे धर्मराजाला कळाली? अजिबात नाही. आणि जर साधूला दुर्जनाची बुद्धी कळाली तर जीव माया नदीतून तरून जाईल. याचा अर्थ साधू हा साधू असल्यामुळे साधूला दुर्जनाची बुद्धी कधीही आकळल्या जात नाही. जरी अपत्यशिळा व्याधी आकळी साधूंसी दुर्जनाची बुद्धी की रागी सांडी सिद्धी आली साती. रागी म्हणजे काय? विषयासक्त पुरुष आहे आणि त्याला सिद्धी आली साती. त्याच्याकडे सगळं ऐश्वर काहीही प्रयत्न न करता जर आलं, प्राप्त झालं आणि ते ऐश्वर जर त्याने त्याग केलं तर त्याग करत नाही. दुसऱ्याचं जरी दिसलं तरी सोडत नाही आणि स्वतः जर त्याला प्राप्त झालं तर तो काय सोडणार आहे? जर एखाद्या विषयासक्त पुरुषाने आलेलं ऐश्वर सहज त्यागलं तर जीव माया नदीतून तरून जाईल. पण शक्य नाही की रागी सांडी सिद्धी आली साती. पुढचं उदाहरण, जरी चोरा सभा दाटे अथवा मी नागळ घोटे ना तरी भेडा उलटे विवसी जरी. जरी चोरा सभा दाटे, सभा म्हणजे न्याय निवाडा करणारी सभा आहे किंवा सभा म्हणजे लोकांचा समुदाय आहे. आणि ती सभा कुणाला घाबरली? जर चोराला घाबरली. चोरा म्हणजे चोराला, सभा दाटे, दाटे म्हणजे भय पावली, एकटाच चोर होता आणि न्याय निवाडा करणाऱ्या लोकांच्या मध्ये आला म्हणजे न्यायालयामध्ये आला, पकडून आणलेला आहे. आणि त्या चोराला पाहिल्यानंतर न्याय निवाडा करणारे लोक जर घाबरले, घाबरत नसता. न्याय निवाडा करणाऱ्या लोकांनी घाबरू नाही बरं. नाही म्हणजे तुम्हाला धमकी देतो, मॅसेज पाठवतो, घाबरू नको, सत्ता तुझ्या पाठीमागं आहे. घाबरतो का? घाबरत नसतो. खरा न्याय निवाडा करणारा कुणालाच घाबरत नाही. किंवा लोकांचा समुदाय आहे आणि त्याच्यामध्ये चोरी करणारा चोर सापडला आणि त्या चोराला पाहिल्यानंतर लोक बाजूला झाले. असं घडतं कधी? असं कधी घडत नाही. माऊलींच्या किंवा तुकोबारांच्या सोहळ्यामध्ये काही काही चोर येतात बघा, चोरतात काही ना काहीतरी. मग आता चोर जर सापडला तर ज्याची वस्तू चोरीला गेली तो कमी मारतो, पण ज्याचं काही चोरीला गेलं नाही ते मात्र रिकामे हात धुवून घेतात. मग असा चोर जर एकटा सापडला तर त्याला लोक घाबरतात का?
मग चोर जर चाणाक्ष असेल त्याने काय करावं, लगेच पोलिसाकडे जावं आणि सांगावं मी चोरी केली, कारण पोलिसाचं मग त्याला संरक्षण प्राप्त होतं. मग जनतेला लोक त्याला मारू देत नाही. नाहीतर एरवी जर चोर लोकांच्या सभेमध्ये सापडला तर मग यद्गत्वा न निवर्तन्ते, पण तो पुन्हा मागं येऊ शकत नाही. म्हणून चोर घाबरत असतो बघा. चोर पोलिसाला नाही घाबरत एवढे बरं, जेवढे लोकाला घाबरतात. पण पोलिसाला का घाबरत नाही, त्यातलं बरंच रहस्य आहे, ते तर सांगण्यासारखं नाही. कारण ते त्याला पकडतात पण कालांतराने सोडून देतात. म्हणून जे अट्टल चोर असतात ते पोलिसाला घाबरत नाही, लोकाला घाबरतात. जरी चोरा सभा, आणि इथं उलट आहे, जर चोराला पाहून सभा घाबरली तर माया नदीतून जीव तरून जाईल, पण शक्य नाही. अथवा मीना गळघोटे, मीन म्हणजे मासा आणि गळघोटे, मीना गळघोटे या व्यवहारात काय होतं, ते मासे पकडणारे लोक धागा टाकतात, त्याच्यासमोर अनुकुचित गळ असतो आणि गळाच्या टोकाला आमिष असतं. ते आमिष गिळंकृत केलं, मासा त्या गळाला काय करतो, गिळून घेतो. पण असं कधी घडतं का, नाही म्हणे गळानेच मासा गिळून घेतला, असं कधी घडणार नाही. मीना गळ घोटे, गळ मीना घोटे असा अन्वय करायचा. तो गळ त्या माशाला गिळू शकतो का, नाही. मासा गळाला गिळतो ना, माशाचं तोंड मोठं असतं त्यामुळे तो गळाला गिळून घेऊ शकतो. मग कधी कधी मोठा जर मासा असेल ना तर त्याला गळही काही करत नाही, तो गळाला धाग्यासहित घेऊन जाऊ शकतो. पण लहान असेल तर मग बिचाऱ्याच्या गळ्यातून गळ वरती येतो, पकडला जातो. पण असं कधी घडतं का की एखादा गळ आहे आणि तो माशाला गिळून घेतो, असं कधी घडत नाही. मीना गळ घोटे ना तरी भेडा उलटे विवसी जरी. विवसी म्हणजे हडळ, धनावर जिची वासना राहिली आणि धनाच्या देह गेलेला आहे पण वासना राहिली, मग देहा त्या धनावर जे परत जन्माला येते तर त्याला विवसी किंवा हाडळ म्हणतात. आणि ती घाबरत नाही कुणाला. जर तिचा अभ्यास चांगला असेल ना तर मांत्रिकाला सांगतो मंत्र चुकलेला आहे, संत घ्यायला उद्यापासून ये, असं ती म्हणू शकते. प्रचंड हे ब्रह्म राक्षस वगैरे असतात ना, लयच अभ्यास केलेला असतात त्यांनी अगोदर, आणि ते सहसा लवकरात लवकर जात नाही. अशी कुणालाही दाद न देणारे विवसी, आणि तिला दूर करायला निघाला कोण, भेडा म्हणजे भित्रा मनुष्य, की जो घराच्या बाहेर रात्री पडताना सुद्धा भिंतीला धरून धरून जातो, इतका भित्रा आहे. आणि असा भित्रा जर विवसी ओलटे त्या हाडळीवर जर उलटला म्हणजे प्रतिकार करायला तयार झाला, अशा भित्र्या माणसाकडून जर हाडळ पळून गेली तर माया नदीतून जीव तरून जातील. शक्य आहे काही. नुसतं विवशीचं नाव काढलं तरी काही काही माणसं मोबाईल बंद करतात, नको, भीती वाटते त्यांना. ना तरी भेडा उलटे विवसी जरी. पुढचं उदाहरण, पाडस वागुर करांडी. पाडस म्हणजेच काय, हरणाचं असणारं पोर. हे पाडसच का घेतलं बरं, अजून त्याला चांगल्या प्रकारचे दात आलेले नाही आणि ते सापडले जाळ्यामध्ये. हिरवे उंदीर असतो ना, उंदराचे दात लय भयंकर असतात बरं. घोस आणि उंदीर मग दिसायला लहान आहे पण ते दातामध्ये खूप ताकद आहे, सळसळ करतात दात. त्यांना जर खायला मिळालं काही तर फार चांगलं, नाही खायला मिळालं तर लाकडं कोरतात, पण सवय नाही जात त्यांची, ते उंदरे असतात. मग पाडस मात्र कवळे दाताचं आहे, म्हणून एखाद्या जाळ्यामध्ये उंदीर सापडला ना, जाळं तोडू शकतो आपण. ते लहानपणात कथा ऐकलेली की बुवा एक सिंह सापडला जाळ्यामध्ये, तिथे एक उंदीर आला, मग त्याला मदत केली जाळं तो कुरतडण्यासाठी. तर त्या सिंहाच्या पाठीवर बसून तो फिरायचा ट्रिपमध्ये, कारण त्यांनी मदत केली होती. असं दृष्टांतामध्ये घडू शकतं. म्हणजे उंदीर ते जाळं तोडू शकतो, पण हरणाचं असणारं पाडस ते लहान आहे आणि त्याला अजून दात नाही, त्याला गवत खायची सवय, जाळं तोडस काय माहिती त्याला. पाडस वागूर करांडी. पाडस जर त्या वागूर म्हणजे जाळ्याला करंडू शकलं, कुरतडू शकलं का, मुंगी मेरू ओलांडी, किंवा मुंगीने मेरू पर्वताचं उल्लंघन करून घेतलं तरी मायेची पहिलं थडी देखते जीव. तर मायेची पहिलं थडी, मायेचा पलीकडचा काठ जीव स्वतःच्या बाहुबळाने पाहू शकतील, पण घडणं शक्य आहे का. 8 प्रकारच्या दृष्टांतामध्ये सांगता या सगळ्या गोष्टी अशक्य आहे. जर या घडल्या तर जीवाला मायेच्या पलीकडच्या काठाला जाता येईल. जसं की पाडस वागूर म्हणजे जाळं करंडू शकत नाही,
जाळ्याचे प्रकार वेगळे बरं. हरणाला पकडणारं जाळं वेगळं आहे, मासे पकडणारं जाळं वेगळं आहे, आणि आपण विश्रांती करता जे जाळं वापरतो मच्छरदाणी ते वेगळं आहे. प्रत्येकाचं जाळं ठरलेलं आहे. नाही तर म्हणे नाही जे मासे पकडत ना तर ते जाळं लावू आपण आणि विश्रांती करू. अरे मासे काय कुत्रे पण आत येतील असं होईल की नाही? मच्छरसुद्धा आतमध्ये येतील की नाही? प्रत्येकाचं जाळं वेगळं आहे. मग त्या हरणाला पकडणारं जाळं मजबूत असतं आणि ते सहसा हरणाला पाडसाला तोडता येत नाही. पाडस वाघुर करांडी कामुंगी म्हणे मेरू पर्वताचं उल्लंघन करून पलीकडे जाईल. कामुंगी मेरू ओलांडी तरी मायेचे पहिलं थडी देखते जीव, तरच मायेचा पलीकडचा काठ जीव उल्लंघन करू शकतो. 8 प्रकारचे दृष्टांत सांगितले. ज्ञानोबा एक आणखीन उदाहरण सांगतात, हे व्यावहारिक जगतातलं आहे. म्हणून गा पंडसुता जैसे सकामान जिनवेची वनिता तेवी मायामय हे सरिता न तरवे जेवा. आणखीन काही विचार आहे, तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. कदाचित